घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर आजच्या भागात आपण पाहतो की सुमित्रा ही ऐश्वर्याला विचारते, ऐश्वर्या कुठे गेली होतीस ग तू? त्यावर मग ऐश्वर्याला आठवतं की ती तर प्रॉपर्टीचे पेपर्स त्या माणसाला देण्याकरता गेली होती. पण मग आता ही गोष्ट तर ती सुमित्राला सांगू शकत नाही. मग ती लगेचच सुमित्राला म्हणते, आई अहो डॉक्टरकडे गेले होते मी. माझं रुटीन चेकअप बाकी होतं ना, रुटीन चेकअप करून घ्यावं म्हटलं. रुटीन चेकअपसाठी गेले होते. सुमित्रा म्हणते, हो का, बरं मग सगळं काही व्यवस्थित आहे ना गं? त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो आई, सगळं अगदी व्यवस्थित आहे. अहो ते मी जरा थकून आली आहे ना बाहेरून, म्हणून थकवा वाटतोय, बस बाकी काही नाही. त्यावर सुमित्रा म्हणते, थकवा वाटतोय ना, मग एक काम कर, जा बाळा तुझ्या खोलीत जा आणि तू जरा आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल. ऐश्वर्या लगेचच सुमित्राला म्हणते, धन्यवाद आई. अहो या घरात फक्त माझी काळजी तुम्हाला एकटीलाच आहे. त्यावर सुमित्रा म्हणते, अगं असं का बोलतेस? त्यावर ती म्हणते, हो नाही बघा ना, नाहीतर तुमच्याशिवाय मला कोण एवढं समजून घेतो? माझी एवढी काळजी तरी कोण करतं? फक्त तुम्ही एकट्या माझी एवढी काळजी करता ह्या घरामध्ये. त्यावर सुमित्रा तिला म्हणते की मी तुला आपलं मानते गं, पण तुझं काय, तू अजूनही मला आपलं मानत नाहीस, बरोबर ना? त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या म्हणते, काय झालं आई, तुम्ही असं का बोलताय? त्याबरोबर आता लगेच सुमित्रा ही तिला म्हणायला लागते, जर तूही मला आपलं मानलं असतंस तर आज तू दवाखान्यात एकटी गेली नसतीस. दवाखान्यात जाताना कमीत कमी मला सांगितलं असतंस, मला बरोबर घेऊन गेली असतीस ना. त्यावर लगेच ऐश्वर्या म्हणते, आई आहो ते. त्यावर सुमित्रा म्हणते, बरं काही हरकत नाही, यावेळेस मला नाही नेलंस, पण आता पुढच्या वेळेस जेव्हा कधी तू दवाखान्यात जाशील तेव्हा मला घेऊन जाशील काय? त्याबरोबर लगेचच ऐश्वर्या म्हणते, हो आई, नक्की मी तुम्हाला घेऊन जाईन. सुमित्रा म्हणते, बरं जा आता तू तुझ्या खोलीत जा, जरा आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल. ऐश्वर्या म्हणते, हो आई, आणि लगेचच स्वतःच्या बेडरूममध्ये येते. आता बेडरूममध्ये येऊन लाईट लावते तर काय, तिला खोलीमध्ये बसलेला दिसतो ऋषिकेश. आता ऋषिकेशला हे असं खोलीमध्ये बसलेलं बघून ऐश्वर्या घाबरते, पण ती धीर करते आणि पुढे येऊन ऋषिकेशला विचारते, हे काय, मी माझ्या खोलीत नसताना तुम्ही विदाऊट परमिशन आत येऊन कसे बसलात? तर आता इकडे जानकी म्हणत असते, अवंतिका, सौमित्र भाऊजी, तुम्हाला काय वाटतं, ऐश्वर्या माझ्या आईबद्दल काहीतरी सांगेल का, काहीतरी तोंड उघडेल का? त्यावर लगेचच अवंतिका म्हणते, वहिनी अहो त्या ऐश्वर्याची कातडी गेंड्याची आहे आणि मन दगडाचं, त्यामुळे मला वाटत नाही की ती काहीतरी तोंड उघडेल म्हणून. ती काहीच नाही सांगणार, आणि उलट ज्यावेळेस तिला हे कळेल ना की प्रॉपर्टीचे पेपर्ससुद्धा आता आपल्या ताब्यात आहेत, तेव्हा तर मग ती काहीच नाही सांगणार, काहीच नाही. त्याबरोबर सौमित्र म्हणत असतो, कदाचित प्रॉपर्टीचे पेपर्स आपल्याकडे आहेत हे कळल्यावर ती काहीतरी सांगू शकते असं मला वाटते. त्यावर लगेचच ऐश्वर्या अजिबात काही सांगणार नाही, उलट मग तर ती मुद्दामून अडियलपणा करणार, आपल्याला मुद्दामून सांगणार नाही, उलट ती मुद्दामून आपल्याला जास्तीत जास्त त्रास व्हावा यासाठी अजिबातच काहीच सांगणार नाही. त्याबरोबर लगेचच आता पुढे ती म्हणते, मग मला असं वाटतं आपण जर तिला म्हटलं ना की आम्ही तुला प्रॉपर्टीचे पेपर्स देऊ, तर मग कदाचित ती खरं सांगायला तयार होईल, कारण तिला प्रॉपर्टीचे पेपर्स हवे आहेत असं मला तरी वाटतंय बहिणी, कारण ऐश्वर्याला प्रॉपर्टीशिवाय दुसरं काही दिसतच नाही ना. तुम्हाला काय वाटतं? त्याबरोबर जानकी म्हणते, अगं हो, पण ऐश्वर्याला जर आपण इतक्यात लगेचच सौमित्र म्हणतो, वहिनी अगं एक मिनटं, अवंतिका काय बोलताय तुम्ही दोघी, तुम्हाला कळतंय का? जर आपण ऐश्वर्याला प्रॉपर्टीचे पेपर्स दिले तर मग आपण आपल्याच पायावर पुन्हा एकदा धोंडा मारून घेतल्यासारखं होणार नाही का? एवढ्या कष्टाने आधीच आपण ते पेपर मिळवलेत, आता ते जर पुन्हा ऐश्वर्याला द्यायचे म्हटलं तर मूर्खपणा होईल हा आपला. तर ऐश्वर्या म्हणते, काय विचारते मी, तुम्ही काय करता इथे माझ्या खोलीत, ते सुद्धा मी खोलीत नसताना माझ्या परमिशनशिवाय कसे येऊ शकता तुम्ही इथे? त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, प्रॉपर्टीचे पेपर्स हातात नसताना उगाचच्या उगाच दुसऱ्याच्या प्रॉपर्टीला स्वतःची प्रॉपर्टी म्हणताना लाज वाटायला हवी गं थोडी, काय? त्यावर ऐश्वर्या म्हणते, मला वाटत नाही तुम्ही इथे मला हा शहाणपणा शिकवायला आला असाल, मग जे काही बोलायला आलाय ते सरळ मुद्द्यावरती येऊन बोला. त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, बरोबर आठवतंय प्रॉपर्टीचे पेपर्स, जे आमची सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करून घेतलीस? त्यावर ऐश्वर्या म्हणते, कुठली प्रॉपर्टी, काय बोलताय तुम्ही, हे बघा मला काही माहीत नाही आहे. त्यावर ऋषिकेश म्हणतो, हो का, मग मी तुला आठवण करून सांगतो.
आमची ती प्रॉपर्टी जी सगळी तू तुझ्या नावावर करून घेतली होतीस ना, तिचे ते पेपर्स आता आम्ही मिळवले आहेत. आणि तू तर खोटं बोलत होतीस, नाकबूल जात होतीस की तुझ्याकडे पेपर्सच नाही आहेत. पण मी तुला छाती ठोकपणे सांगतोय की हो, आमच्या प्रॉपर्टीचे पेपर्स आमच्याकडेच आहेत. आता ते कुणी चोरले, कुठे गेले, या सर्व गोष्टींचा तू उगाच विचार करत बसू नको, नाही म्हणजे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस हां. त्यावर लगेचच ऐश्वर्या म्हणते, तुम्ही जे म्हणत होतात ना तुमच्या प्रॉपर्टीचे पेपर्स माझ्याकडे आहेत, ते होते माझ्याकडे. मी करून घेतली तुमची प्रॉपर्टी माझ्या नावावर, कारण तुमचा सारंग नंदी बैल होता, 1 नंबरचा नंदी बैल. त्यावर ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या. त्यावर ऐश्वर्या म्हणते, हो मग तुमच्या बायकोने जानकीने कायम मला तुच्छ लेखलं. या घरात कायम तिचाच उदो उदो होत राहिला. सगळ्यांनी कायम तिचीच बाजू घेतली. माझ्या आयुष्याची पार माती केली तुमच्या बायकोने. त्यावर ऋषिकेश म्हणतो, माझ्या जानकीने असं केलं तरी काय गं? का तुझ्या मनात तिच्याबद्दल एवढा राग? त्यावर ऐश्वर्या म्हणते, काय केलं तुमच्या जानकीने? अहो माझे डॅडा आज तिच्यामुळे तुरुंगात आहेत. आज माझी आईसुद्धा माझ्या बाजूने उरलेली नाही आहे. जेव्हा जेव्हा ती मला भेटते तेव्हा फक्त एवढंच सांगते, अगं बघ ते जानकीकडे, शिक काहीतरी तिच्याकडून, तिचे गुण बघ. पण मला ना तिचे गुण नाही, तिचे सगळे दोष दिसतात. ती ना सगळ्यांना गोड गोड बोलून स्वतःच्या बाजूने वळवून घेते. त्यावर लगेचच ऋषिकेश म्हणतो, ती कोणाला वळवून नाही घेत स्वतःच्या बाजूने. माझ्या जानकीने आजपर्यंत हे घर बांधून ठेवलं आणि तू काय केलंस? हे घर तोडायला निघालीस. त्यावर ऐश्वर्या म्हणते, का नको तोडू? सांगा ना. माझं लग्न सौमित्रबरोबर ठरलं होतं आणि तुम्ही त्याबरोबर. लगेचच ऋषिकेश म्हणतो, ठरलं होतं पण तू बळीने सारंगबरोबर केलंस ना. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणते, हो केलं ना मी सारंगबरोबर लग्न, कारण मला बदला घ्यायचा होता. या जानकीने मला एकटं पाडलं ना, आता तुम्ही बघाच मी तिला कसं एकटं पाडतं ते. त्याबरोबर लगेचच ऋषिकेश म्हणतो, खबरदार ऐश्वर्या, हां पुन्हा माझ्या जानकीला एकटं पाडण्याविषयी बोललीस ना तर याद राख, आम्ही सगळे आहोत तिच्याबरोबर. माझी जानकी कधीच एकटी पडणार नाही, लक्षात ठेवायचं कायम. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणत असते, बघा मी काय करते ते आणि कशी तिला एकटी पाडते ते. आजपर्यंत तिने कायम मला एकटं पाडलं आहे. माझं हक्काचं, माझी माणसं असं कोणच माझ्याजवळ उरलेलं नाही आहे. आता फक्त मी काय करते ना ते तुम्ही बघत राहा. अहो प्रत्येक वेळेस त्या जानकीचंच नाव उदोला, प्रत्येक वेळेस तीच पुढे पुढे करणार, सगळेजण तिचंच ऐकणार, तिचंच कायम झुकतं माप. का सांगा ना, कशासाठी? मला हे सगळं करायची गरजच लागली नसती जर माझा तो नवरा सारंग तो बैलबुद्धी नसता तर. स्वतःच्या अकलीने कधी तो वापरलाच नाही, त्याने चाललाच नाही कधी स्वतःच्या बुद्धीने. कायम मी सांगेन तेवढं, मी सांगेन तसंच त्याने केलं. जर स्वतःची अक्कल असती ना त्याला, तर मला हे एवढं सगळं करण्याची कधी गरजच पडली नसती. पण नाही, कधी स्वतःच्या अकलीचा वापरच केला नाही ना त्याने. फक्त जानकी वहिनी. मग म्हणून मला हे सगळं करावं लागलं. समजलं तुम्हाला? त्यावर लगेचच आता ऋषिकेश म्हणतो, चल सोड, आता मी सरळ मुद्द्यावरती येतो. मला सांग, जानकीची आई कुठे आहेत? तू त्यांना कुठे लपवलेस? त्यावर ऐश्वर्या म्हणते, मेलेल्या माणसांना लपवून काहीच मिळत नाही ऋषिकेश दादा. त्याबरोबर लगेचच ऋषिकेश म्हणतो, हे बघ ऐश्वर्या, मला व्यवस्थित माहिती आहे की जानकीची आई मेलेली नाही आहे, तर ती तुझ्या ताब्यात आहे. आता तू सांग, ती कुठे येते? तू तिला कुठे ठेवलंयस? बोल लवकर ऐश्वर्या. त्यावर ऐश्वर्या म्हणते, मी म्हटलं ना एकदा, मेलेल्या व्यक्तीशी आपला संबंध नसतो म्हणून, आणि मी कुठेही त्यांना ठेवलेलं नाही आहे. ऋषिकेश, हा आम्ही शोधून काढूच ते, एवढं बोलून तिकडनं निघून जातो. ऐश्वर्या मात्र तिथे तशीच निर्लज्जासारखी उभी राहते. तर आता इथे माया ही खूप रडत असते, ढसाढसा रडत असते. मग आता लगेचच लताबाई तिच्याकडे येते आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवते. तिला म्हणते, रडू नको बाळा, काळजी करू नको, मी आहे ना तुझ्याबरोबर, आता रडू नको, शांत हो, डोळे पुस. त्यावर आता लगेचच ती स्वतःचे डोळे वगैरे पुसते. मग लता तिला म्हणते, काळजी करू नको, होईल काहीतरी, आपण दोघी नक्की इकडनं सुटू आणि बाहेरसुद्धा पडू. हां तू शांत हो, फक्त काळजी करू नको, हां आपण नक्की इकडनं बाहेर पडू, मी आहे ना तुझ्याबरोबर. अगं एवढे दिवस तू एकटी होतीस ना, म्हणून तुला बाहेर पडणं शक्य होत नव्हतं, पण आता आपण दोघी आहोत, दोघी मिळून बाहेर पडू. त्यावरती म्हणते, अहो नाही काकू, खरंच नको. अहो तो जो गुंड आहे ना तो खूप भयानक आहे. अहो तो इथे येतो, दूध फळं भाज्या वगैरे द्यायला येतो ना, त्यावेळेस तो विकृत पद्धतीने धमकी देतो. आणि नको, तुम्हाला नाही माहिती, तो खूप विचित्र आहे. अहो तो टॉर्चर करतो आणि तुम्हाला सहन नाही होणार ते सगळं, त्यामुळे आपण नको जायला कुठेच. नाही, इतक्यात त्यांना दरवाजाचा आवाज येतो. माया घाबरत्याने येऊन म्हणते, तो बघा आला तो बॉस. त्याबरोबर लगेचच तिथे एक माणूस येतो आणि तो तिथे काही भाज्या टाकतो आणि म्हणतो, हे तुमच्यासाठी खाणं आणलं आजचं, आणि हे बघ या म्हातारीसाठी साड्या.
त्याबरोबर लगेचच माया हिम्मत करते आणि लता काकूंच्या मागणं त्याला विचारते, आम्हाला इथे का आणलं? किती दिवस ठेवणार आम्हाला इथे? आम्हाला कधी सोडून देणार? त्याबरोबर तो जोरजोराने विकृत पद्धतीने पुन्हा एकदा हास्य करतो आणि म्हणतो, हे सगळं आपल्याला नाही विचारायचं, हे सगळं बॉस ठरवणार, त्यांना माहिती आहे हे सगळं. त्याबरोबर आता तो गुंड तिकडनं गेल्यावर लगेचच माया लताबाईला सांगते, नाही, आज बॉस आला नव्हता यांचा, आज हा गुंडच होता. त्याबरोबर लगेचच इकडे सौमित्र हा म्हणत असतो, वहिनी काळजी करू नकोस, आपण तुझ्या आईला नक्की शोधून काढू, आपल्याला तुझी आई नक्की सापडेल खरंच. त्याबरोबर जानकी म्हणत असते, जर खरोखर माझ्या आईला ऐश्वर्याने काही केलं तर ती तिच्या ताब्यात असताना आपल्याला प्रॉपर्टीचे पेपर्स मिळालेत, या गोष्टीचा राग तिने जर माझ्या आईवर व्यक्त केला तर माझ्या आईच्या जीवावर बेतू शकतं. मला कळतच नाही आहे की काय होईल माझ्या आईचं, मला खूप काळजी वाटते. त्यावर लगेचच जानकीला आता अवंतिका म्हणते, वहिनी काळजी नका करू. त्यावर ती म्हणते, कशी काळजी नको करू ग अवंतिका, माझ्या आईच्या जीवनाचा प्रश्न आहे हा आता. त्याबरोबर त्या ठिकाणी ऋषिकेश आलेला असतो. आता ऋषिकेश तिकडे आल्याबरोबर लगेचच आता जानकी ऋषिकेशला विचारते, ऋषिकेश काय झालं तिकडे? ऐश्वर्याने काही सांगितलं का? ऋषिकेश नकार देतो. ऋषिकेश म्हणतो की नाही, काहीच नाही बोलली ती. त्यावर आता हे ऐकून पुन्हा एकदा जानकी ही खचून गेलेली असते, अर्थात ती उदास होते. तर ऋषिकेश म्हणत असतो, जानकी तू काहीच काळजी करू नकोस, हे बघ सगळं व्यवस्थित होईल, खरंच विश्वास ठेव माझ्यावर. ऐश्वर्या ही नक्की आपल्याला खरं सांगेल, कारण आत्ता मी तिला दम दिलाय ना, त्यामुळे तिला घाबरायला झाले. आता हळूहळू ती काही ना काहीतरी बोलेल, फक्त आपल्याला आपलं हे नाटक असंच सुरू ठेवावं लागेल. तर इकडे जानकी ही खचून बेडवरती खाली बसलेली असते. त्याबरोबर लगेचच आता ऋषिकेश हा तिच्याजवळ बसतो आणि तिला सांगतो, हे बघ जानकी, असं खचून जाऊ नकोस, जर तूच खचून गेलीस तर कसं चालेल? आत्तापर्यंत तूच आम्हाला ठामपणे सांगत होतीस ना की तुझी आई जिवंत आहे, तुझी आई जिवंत आहे, आणि आज तूच हे अशी खचून जाशील? नाही, हे बघ आपल्याला आता खचून किंवा हरून नाही चालणार. काहीही झालं तरी आपल्याला तुझ्या आईला शोधून काढायचं आहे, म्हणजे काढायचं आहेच. मग त्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी प्रयत्न हे करावेच लागतील आणि नाटकही चालू ठेवावं लागेल. समजलं तुम्हाला सगळ्यांना? त्याबरोबर आता इकडे लताबाई म्हणत असतात, तू इथे कशी आलीस? तू तुझ्या आईबाबांना फोन का नाही केलास? तुला तुझ्या आईबाबांची आठवण नाही आली का? त्यांनी तुला शोधण्याचा प्रयत्न नाही केला का? तू इथून पळून जाण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीस का? तुला इथून पळून का नाही जाता आलं? तू इथे कशी पोहोचलीस? तुझं पूर्ण नाव काय आहे? तू इथेच का राहतेस? तू हे सगळं का स्वीकारलंयस? आता लगेचच ती मुलगी म्हणते, हो 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 काकू हो. अहो काय हे, किती प्रश्न तुम्ही एकत्र विचारताय, शांत व्हा. किती विचार करताय तुम्ही या सर्व गोष्टींचा? त्याबरोबर लगेचच लताबाई म्हणते, अगं मग विचार करू नको तर काय करू, तू सांग मला पटापट. त्यावर ती मुलगी म्हणायला लागते, काकू माझं नाव माया, मी एका ॲडव्हर्टाइजमेंट एजन्सीत कामाला होते. तिथे काम करताना एक दिवस मला उशीर झाला घरी यायला. मग मला रिक्षा मिळत नव्हती. मी विचार केला हायवेला जाते, तिथे काहीतरी तरी सापडेल. हायवेला आले तर येत असताना तिथे कोणीतरी आलं, माझ्या नाकाला रुमाल लावला, मला बेशुद्ध केलं आणि दुसऱ्या दिवशी मी उठले तर थेट इथेच पोहोचले. त्याबरोबर हे ऐकून लताबाईला खूप मोठा धक्का बसतो. तर ती मुलगी सांगत असते, काकू आजपर्यंत मी कोणाचा 1 रुपया बुडवला नाही किंवा कोणाला वाईट बोलले नाही. बघा ना, पण माझ्याच बाबतीत हे सगळं कसं घडून बसलं. मीच येऊन इथे अडकले आणि मी माझ्या आईबाबांना फोन करण्याअगोदर किंवा काही कॉन्टॅक्ट करण्याअगोदरच त्या माणसांनी माझा फोन काढून घेतला होता. माझ्याकडे फोनही नव्हता. पळून जाण्याचा खूप प्रयत्न केला, आरडाओरडा केला, रडले, पण त्या माणसावर माझा टिचभरही परिणाम पडला नाही. उलट शेवटी मी हे असं जगणं मान्य केलं. त्याबरोबर लताबाई म्हणतात की नाही, हे बघ असंच नाही जगायचं, आपण काहीतरी प्रयत्न नक्की करू, आपण इकडनं बाहेर पडूच. तर आता इकडे जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजी, अवंतिका, खरंच माफ करा, माझ्यामुळे खरं तर संपूर्ण कुटुंबाला सफर करावं लागतं आहे, हे सगळं खरं तर माझ्यामुळे होतं आहे. त्यावर लगेचच सौमित्र म्हणत असतो, वहिनी अगं हे काय बोलतेस तू? आजपर्यंत या घरासाठी तू किती काय केलं आहेस, मग आज हे असं अचानक का बोलतेस? आपण सगळे एक फॅमिली आहोत आणि जर आपण कुटुंब आहोत तर एकमेकाला सहाय्य करणं हे कुटुंब म्हणून आपलं कर्तव्य आहे ना. मग त्याबरोबर लगेचच अवंतिकासुद्धा म्हणायला लागते, वहिनी हे बघा तुम्ही काहीच काळजी करू नका, तुमच्या आईला शोधून काढण्यासाठी आपल्याला
अख्खं जग जरी पालथं घालावं लागलं ना तरीसुद्धा आम्ही आहोत तुमच्यासोबत. हे बघा, आपण सगळे मिळून प्रयत्न करू तुमच्या आईला शोधण्याचा आणि नक्की तुमची आई आपल्याला सापडेल, माझा विश्वास आहे. त्याबरोबर लगेचच जानकी म्हणते, हो गं, पण माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना त्रास हा होतोयच ना. माझ्यामुळे सारंग भाऊजींना घरापासून एवढे दिवस लांब राहावं लागलं. त्याबरोबर लगेचच आता सौमित्र म्हणतो, वहिनी हे बघ, तू त्याचा विचार नको करूस आणि काळजीही नको करू. खरंच सारंगला या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही आहे. तो नाही अजिबात वाईट वगैरे वाटून घेत आहे. आणि तरीही जर तुला वाटत असेल ना तर मी आहे ना, मी आज पुन्हा एकदा सारंगशी बोलून घेतो बस, पण तू काळजी करू नको. त्याबरोबर लगेचच जानकी म्हणत असते, हो. तर लगेच सौमित्र म्हणतो, बरं चल आता सारंगला डबा घेऊन जाऊया ना. त्यावर जानकी म्हणते, हो, सर्व जेवण तयार आहे, आपण निघूया. ऋषिकेश म्हणतो, तुम्ही दोघं मिळून सारंगची जबाबदारी घ्या. जानकीच्या आईला लताबाईंना कसं शोधून काढायचं ती मी जबाबदारी घेतो. त्याबरोबर जानकी म्हणत असते, हो नक्की, चला तुम्ही सौमित्र भाऊजी. मग आता सौमित्र आणि जानकी हे दोघंही तिकडनं निघतात. तर इकडे माया म्हणत असते, मी आता हे असं जगणं स्वीकारलं आहे. आदळापट करून, आरडाओरडा करून, स्वतःच्या जीवाला त्रास करून घेऊन मरून जाण्यापेक्षा शांतपणे हे असं जगलेलं काय वाईट आहे. उगाचच्या उगाच रोज 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 आक्रोश करून काहीच मिळत नाही, काही निष्पन्नच होऊ शकत नाही. त्याबरोबर लताबाई म्हणायला लागतात की नाही, हे बघ, तू एकटी होतीस ना म्हणून तुला जमलं नाही, पण आता आपण दोघीजणी आहोत आणि त्यामुळे मला खात्री आहे की तुला काही ना काहीतरी नक्की जमेल. आपण दोघी मिळून इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू. त्यावर लगेचच ती म्हणत असते की नाही आहो काकू, हे शक्य नाही आहे, आपल्याला इथून खरंच नाही बाहेर पडता येणार. जर त्याला कळलं ना तर तो आपल्याला खूप त्रास देईल, टॉर्चर करेल आणि त्याचं टॉर्चरही तुम्हाला सहन नाही होणार. त्यामुळे आपण हे असलं काहीच करायचं नाही आहे. त्यावर लता म्हणत असते, हे बघ, हे असं मरत मरत जगण्यापेक्षा न जगलेलं कधीही चांगलं. आणि तो माणूस जो आपल्यावरती पहारेकरी म्हणून ठेवलाय तो कधीतरी बेसावध होतच असेल ना, कधीतरी. मग आपण त्याच्या बेसावध होण्याचा फायदा घ्यायचा. त्यावर लगेचच माया म्हणते, काकू अहो, त्यांच्याकडे बंदूक आहे, बंदूक. त्यावर लता म्हणते, असू देत ना बंदूक, मी नाही घाबरत. हे बघ, आपल्याला काहीतरी करावंच लागेल जेणेकरून आपल्याला इथून बाहेर पडता येईल, समजलं तुला. आपण हे असं नाही जगायचं. त्यावर ती मुलगी विचारते, म्हणजे काकू नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे, आपण काय करायचं, कसं बाहेर पडायचं इथून. त्यावर लता तिला म्हणते, हे बघ, मी तुला काय करायचं आपण ते सांगते. आणि मग लता ही तिला त्यांचा पूर्ण प्लॅन एक्सप्लेन करून सांगते की आपण हे असं असं करायचं, जर आपण असं केलं ना तर नक्की इथून बाहेर पडू शकू. आता इथे त्या मुलीलासुद्धा लताबाईंच्या प्लॅनवरती विश्वास होतो, पण त्या दोघीजणी इकडनं बाहेर पडू शकतील का, तुम्हाला काय वाटतं. तर मग आता प्लॅन सांगून झाल्यावर लताबाईंचे डोळे पाण्याने भरतात. ती मुलगी विचारते, काकू काय झालं, तुम्ही रडताय का. त्यावर ती सांगते, माझं फक्त एक चुकलं, मी त्या ऐश्वर्याचं ऐकलं आणि माझ्याच मुलीच्या संसारात विष कालवायला निघाले. पण मला माहीत नव्हतं गं ती माझीच मुलगी आहे, मला खरंच माहीत नव्हतं ती माझी मुलगी आहे. त्या इथे आता जानकी ही लगेचच सारंगसाठी मस्तपैकी गरम गरम डबा भरत असते. इतक्यात सौमित्र तिच्या मदतीला येतो. जानकी म्हणत असते, सगळं जेवण मस्त गरम गरम आहे, गरम गरम घेऊन जाऊया आपण. त्याबरोबर सौमित्र म्हणतो, अरे वा, आज सर्व पदार्थ सारंगच्या आवडीचे आहेत वहिनी. त्यावर जानकी म्हणते, सारंग भाऊजींचीच नाही, तुमचीही आवड माहिती आहे मला सौमित्र भाऊजी. सौमित्र म्हणतो, वहिनी तुझ्या हातचं आता पुन्हा आवडीनिवडीचं खाण्यासाठी ना मला वाटतं मलासुद्धा घराच्या बसून लांब राहावं लागेल. त्यावर जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी हे असं काय हो बोलताय. सौमित्र म्हणतो, अगं वहिनी, गमतीने म्हणालो मी, सिरियस कुठे होतेस. त्यावर जानकी म्हणते, गमतीतसुद्धा असं म्हणू नका हां प्लीज. त्यावर लगेचच सौमित्र म्हणतो, बरं बाबा, सॉरी. त्यावर जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी अहो सॉरी नका म्हणू, मला काळजी करू नका, आज सर्व जेवण सारंग भाऊजींच्या आवडीचं केलं आहे ना, उद्या बघा, उद्या सगळं जेवण तुमच्या आवडीचं करते की नाही, मग तर झालं. त्यावर लगेचच सौमित्र म्हणतो, डन. तर जानकी म्हणते, आता आपण बघतोय ना सारंग भाऊजी घरापासून लांब राहत आहेत तर त्यांना किती त्रास होतोय तो, मग तरीही उगाचच्या उगाच तुम्ही असं कशाला बोलताय. त्याबरोबर सौमित्र म्हणतो, बरोबर आहे तुझं, बरं चल, जेवण पॅक करून झालं आहे, पटकन निघूया आणि सारंगला एकदाचं देऊन येऊया. त्याबरोबर लगेच जानकी म्हणते, हो हो चला. मग आता सौमित्र आणि जानकी हे दोघंजणं सारंगला टिफिन घेऊन निघालेले असतात. इतक्यात ऐश्वर्यासुद्धा आता तिकडनं खाली येत असते. ऐश्वर्या आता विचार करते, हे दोघंजणं एवढ्या रात्रीचं जेवण घेऊन कोणाला चाललेत. नाही, नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय.
इतक्यात सकाळी जोगतीन घरी आलेली असते. उदो गंबे उदो, उदो गंबे उदो. मग आता सुमित्रा तिला घरात घेते आणि म्हणते, ही बघ, ही माझी सून, हिला चांगला आशीर्वाद दे. आजपर्यंत हिने खूप सोसलंय, खूप भोगलंय. त्यावर जोगतीन म्हणत असते, आजपर्यंतची तुझी वाट ही पूर्णपणे काट्याकुट्यांची होती. तू खूप भोगलंयस, सहन केलंयस, पण यापुढे येणारी वाट आणखीन कणखर आणि काट्याकुट्यांची असणार आहे. आता तुझा भूतकाळच तुझं भविष्य ठरवणार आहे आणि तुझं वर्तमानसुद्धा. त्यामुळे पुढचं वादळ नीट बघ, नीट सामोरी जा त्या वादळाला. आता त्या ठिकाणी जानकीच्या घरी ती व्यक्ती येऊन पोहोचलेली असते, ज्या ऐश्वर्याकडे तिच्या प्रॉपर्टीचे पेपर्स मागत असते. आणि आता ती व्यक्तीसुद्धा हे सगळं काही बघत असते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. जानकीला टेन्शन आलेलं असतं. धन्यवाद.